आपल्या पाटण तालुका मुंबई रहिवासी मित्रमंडळाच्या संवाद मेळाव्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय नाटा साहेब, नवी मुंबई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी मित्र श्री चौगुले साहेब, ज्यांनी या संवाद मेळाव्याचं नियोजन केलं ते डी.आर. पाटील, चंद्रशेठ चाळके, संतोष जाधव, नंदू कदम, नथुराम मामा, इतर सर्व मुंबईमधले आमचे पदाधिकारी, बाकी व्यासपीठावरचे कचरे, सर्व श्रीमती नगरसेविका श्रीमती आचरे, आमचा जुने सहकारी म्हणजे डी.आर. जरी उभाटात होते तरी दिनेश आमच्या बरोबर होता, आमचे जुने सहकारी. आता नुसतं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पट्टी घालायचं बाकी आहे डी.आर. बरोबर ना? ते मुख्यमंत्र्यांच्या हातनं प्रवेश करायचा म्हणूनच ते थांबले, नाहीतर काय ते प्रवेश झालेच जमाय. बरं का हो चौगुले साहेब, नाटा साहेब, त्याच्याबद्दल काही शंका ठेवू नका. फक्त त्यांना मी सांगितलंय तुमचा प्रवेश करताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायचा आहे. बाकी सगळे आमचे आपले ज्येष्ठ सहकारी मतदारसंघातले माजी चेअरमन डॉक्टर दिलीपराव चव्हाण, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर सर्व कोर कमिटीचे सर्व मुंबईमधले सर्व सन्मान्य सदस्य, मुंबईच्या नव्या मुंबईच्या उपनगरातल्या ठाणे इतर लांब परिसरामधनं आलेले, कल्याण डोंबिवली पण आपले ते पुनर्वसित ठिकाण, आंबोली या परिसरामधनं सर्व आलेले ग्रामस्थ, मुंबईवाले, मुंबईकर ग्रामस्थ आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपण हा मेळावा वास्तविक थोडस उशिरा, जरा पाऊस कमी झाल्यावरती घेणार होतो, परंतु 15 दिवसापूर्वी सध्या सोशल मीडियावरती शंभूराज देसाईंना धक्का देण्यासाठी उभाटा गटाचा नव्या मुंबईमध्ये मेळावा अशी सकाळपासून बातमी टीव्हीला चालली होती. बघितली असेल तुम्ही, मिळली का? एक मेळावा याच ठिकाणी झाला मला वाटतं 15 दिवसापूर्वी. हा, मोठे नेते, आता आम्ही त्यांच्याबद्दल बोलण्या एवढे मोठे नाही, परंतु त्यांना बोलवलं. मी जरा माहिती घेतली तर म्हणजे 15 मिनिटं ते वरच यायला तयार नव्हते का. तो हॉलमध्ये 2 किती माणसं होती सांगा? आता किती आहेत? आता किती आहेत? मी विचारलं ह्या हॉलची कॅपॅसिटी किती आहे तर म्हणले 1100ची कॅपॅसिटी. आता माणसं तिथं उभी आहेत बघा, एकही खुर्ची रिकामी नाही. म्हणजे 1000-1500 माणसं, 1000-1200 माणसं इथं आहेत. आता निकाल लागायचं काय बाकी आहे आपल्या विधानसभेत? बरं, मोठ्या नेत्यांना ज्याने कुणी बोलवलं, आता उद्या मलाही म्हणता आलं असताना मी शिंदे साहेबांना आज घेऊन येतो इथं कार्यक्रमाला, मी पण नेता शिंदे साहेबांना मानले. पण आपल्या नेत्याला जेव्हा आपण बोलवतो तेव्हा त्या नेत्याच्या तोलामोलाची गर्दी समोर जमवली पाहिजे ना शिंदे साहेब. हा, आपण आता एकत्र पूर्वी काम केलंय पालेकर साहेब, पण नाही 15 मिनिटं साहेब येतच नव्हते वाटतं. छोटे साहेब स्टेजवर कस तरी आले आणि म्हणले आता रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, लोक गावाकडे गेली. चंद्रशेठ बरोबर ना, तुम्ही सांगताय की बोलतोय बरं का मी काय काय नव्हतो. आता पुन्हा लोक म्हणते आमदार काहीतरी बोलतो. ते म्हणले भाषणात म्हणले रविवारचा दिवस आहे, मग आज काय सोमवार आहे? आज तर रविवारच आहे. त्या रविवारला सुट्टी नाही, ह्या रविवारला सुट्टी नाही, असं असतं काय? ठीक आहे, आपल्याला कोणावर काय बोलायचं नाही. मी एक सांगतो, त्यांच्यावर सुद्धा आम्हाला टीका करायची नाही. ही वेळ काय आली पहिलं ते सांगूया. मतदारसंघाचा आढावा तर मी तुम्हाला देणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हे समजलं पाहिजे. 2019ची विधानसभेची निवडणूक आपण लढलो. चौगुले साहेब म्हणले तसं मुंबईचा मेळावा आपला शेतकरी हॉलला झाला. बरोबर, मुंबईवाल्यांचा मेळावा. आपण सगळ्यांनी सभेमध्ये चर्चा केली. अजून सुद्धा तिथं जर आमच्या संदेशकडे फोटो असतील शेतकरी भवनचे तर काढा. 2019चे स्टेजवर
एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो होता आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो होता. आम्ही मतं मागितली 2019ला. शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून मतं मागितली. जिथं शिवसेनेचा उमेदवार होता, उदाहरणार्थ आपल्या पाटणचं घ्या, तिथं भाजपवाले भले थोडे असतील, तिने आपल्याला मतं दिली. आता इथं काही माघार आपल्या उमेदवारांना घ्यावी लागली, आपण भाजपला मतदान केलं. ही आपली युती होती. आणि युतीमध्ये म्हणजे आम्हाला तर माहित नाही, आम्ही उमेदवार होतो, नंतर आम्ही निवडून आलो, तुम्ही आम्हाला निवडून दिलं. निकाल लागेपर्यंत एकदाही कधी आम्हाला सांगितलं नाही की आपल्याला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळणार आहे. कधीच सांगितलं नाही. शपथपूर्वक सांगतो मी. आम्ही निवडून आलो आणि पहिल्यांदा आम्हाला बोलवलं सेना भवन, आमदारांना सगळ्या. इकडे मिरवणुका चालू होत्या आपल्या, आणि मिरवणुकीत फोन आला, उद्धव साहेबांनी दुपारी 2 वाजता सेना भवनला बैठक लावली. सगळे आमदार आम्ही आलो आणि त्या बैठकीमधनं सांगितलं मुंबईतनं कुणी सुद्धा बाहेर जायचं नाही. आम्ही थांबलो मुंबईत. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. एका हॉटेलचा मुक्काम दुसऱ्या हॉटेलमध्ये, दुसऱ्या हॉटेलचा मुक्काम बसमधनं बसून पुन्हा तिसऱ्या हॉटेलमध्ये. काहीच कळलं आम्हाला रोज काय चाललंय. नंतर नाटासाहेब हळूहळू चर्चा आमदारांच्यात सुरू झाली की उद्धव साहेब म्हणतायत महाविकास आघाडी करायची, आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार करायचं नाही. स्वर्गीय अनिल बाबर साहेब, मी, शहाजी बापू, आम्ही 5-6 आमदार आम्ही शिंदे साहेबांकडे गेलो आणि म्हणजे साहेब आमदारांच्या चर्चा आहे की उद्धव साहेब म्हणतात भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला सरकार करायचं नाही, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करायची. शिंदे साहेब म्हणले तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे साहेब आता एकत्र आम्ही आमदार सगळे रोज, आता दुसरं काहीच काम नाही म्हणलं, हॉटेलच्या दरवाजाच्या बाहेर तुम्ही जाऊ दे ना आम्हाला, दुसरं हायच काय काम आम्हाला. उठलं, नाश्ता झाला की गप्पा, दुपारचं जेवण झालं की गप्पा. म्हणजे त्याच्या कानाला तो त्याच्या कानाला, ह्या कानाचं त्या कानाला कळत गेलं. म्हणलं आम्हाला, आम्ही आपलं, तुम्ही नेते आहेस आमचे, तुम्हाला विचारतोय. ते म्हणजे शंभूराज ह्याच्यावरती काही चर्चा करू नका, आपल्याला जो काही निर्णय द्यायचा ते उद्धव साहेब देतील, ते सांगतील त्याप्रमाणे आपण चालू. तरी सुद्धा आम्ही 5-6 जणांनी साहेबांना जाऊन, उद्धव साहेबांना जाऊन सांगितलं साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचं आमचं कधीच पटणार नाही. म्हणलं साहेब आम्ही पिढ्यानपिढ्या एकमेकाच्या विरोधात आहे. माझे वडील विक्रमसिंह पाटणकरांच्या विरुद्ध लढले, माझ्या आई विक्रमसिंह पाटणकरांच्या विरुद्ध लढल्या, मी विक्रमसिंह पाटणकरांच्या विरुद्ध लढलो, निवडून आलो. सत्यजित पाटणकरांच्या विरुद्ध लढलो, निवडून आलो. आमच्या कार्यकर्त्यांची म्हणले एकमेकांची ग्रामपंचायतीवरून भांडणं झाल्यात, विकास सेवा सोसायटीवरून भांडणं झाल्यात, जिल्हा परिषद पंचायत समितीवरून भांडणं झाल्यात, अगदी एकमेकाची डोकी फुटण्यापर्यंत. ते निवडून आले की म्हणलं आमच्या दारातली गुलालन फटाकड्या. एवढं म्हणलं आमच्या तालुक्यामध्ये एकमेकाकडे म्हणलं आमचं अजिबात पटत नाही. आणि उद्या त्यांच्या मांडीला मांडीला तुम्ही आम्हाला बसा म्हणताय. साहेब कसं शक्य होणार, आमचं नाही जमणार. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. शेवटी उद्धव साहेबांनी सांगितलं पक्षाचा आदेश आहे आणि तुम्हाला पक्षाचा आदेश, मी पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतोय, तुम्हाला माझा आदेश ऐकावा लागेल. आम्ही सहन केलं. आपल्यालाही बरं वाटलं. शिंदे साहेबांनी आग्रह धरला बाबा काही चांगल्या आमदारांना आपल्याला मंत्री केलं पाहिजे. आमचं आता आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला कळालं बाबा मंत्रिपदाची यादीत नाव आहे आणि रात्री नाव वरनं गेलं राज्यमंत्र्याच्या यादीत. आम्ही म्हणलं असं कसं झालं, तर म्हणले दुसरे ठाकरे मंत्री होणार आहेत. बघा वडील मुख्यमंत्री, चिरंजीव मंत्री झाले होते. चला म्हणलं बाबा ठीक आहे, आता उद्धव साहेबांची चिरंजीवच आहेत, त्यांना कॅबिनेट मंत्री केले, करा. आम्हाला राज्यमंत्री केलं. काय अधिकार होता राज्यमंत्री म्हणून? मला अर्थ खात्यात दिलं. शिंदे साहेबांनी आग्रह धरला, म्हणले त्याला कॅबिनेट मंत्री नाही करू शकलो आपण, राज्यमंत्री केलाय, खाती तरी चांगली देऊया. मला गृह दिलं, अर्थ दिलं, एक्साईज दिलं. अधिकार काय? शून्य अधिकार. नुसतं ते बजेट पुस्तक वाचायचं सभागृहामध्ये. मी सांगितलं माननीय शिंदे साहेबांना त्यावेळी, म्हणलं साहेब मी आमदार होतो ह्याच्या पाठीमागं 14 ते 19, तेव्हा तरी मला म्हणलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्त निधी दिला.
उद्धव साहेबांच्या काळात तेवढा पण निधी म्हणलं साहेब माझ्या मतदारसंघात नाही आला. शिंदे साहेब म्हणणार कोरोना आहे, अडचण आहे, मुख्यमंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्र्यांना भेटून आपण सांगू. 1 वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली आणि आमच्या लक्षात आलं. तुम्ही सगळ्यांनी बघा, आठवत असेल तर सरकारी बजेटमधनं आलेलं काम. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती. श्रीनिवास पाटील आणि सत्यजित पाटणकर कामाचे नारळ आपल्या मतदारसंघात जाऊन फोडत होते का नाही गावागावामध्ये? हा काय सांगायचे, आमचं सरकार आहे, आमच्या सरकारनं पैसे दिलेत. आपल्याला बोलता येत नव्हतं ना, एका सरकारमध्ये आपण होतो. ना इलाज म्हणून आज लोक म्हणतात चौगुले साहेब की शिंदे साहेबांनी उठाव केला, शिंदे साहेबांनी असं केलं. नाही, आम्ही सगळ्या आमदारांनी सांगितलं साहेब, म्हणलं तुम्ही कसंही निवडून याल, 5-10-20 आमदार आपले कसे पण निवडून येतील, पण बाकीचे जे आमदार शिवसेनेतले आहेत हे अशीच महाविकास आघाडी राहिली तर आपले आमदार निवडून येणार नाहीत, आपल्याला खूप मोठी अडचण होईल. आणि आमदारांनी आम्ही आग्रह केला शिंदे साहेबांना की काहीतरी भूमिका घ्या. 2 वर्षापूर्वी आपण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भूमिका घेतली. काय भूमिका घेतली? आम्ही हेच सांगत होतो शेवटपर्यंत, ह्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला सोडा आणि ज्यांच्या हातात हात घालून आपण निवडून आलोय त्या भाजप बरोबर आपण सरकार करूया. काय चुकीचं सांगत होतो आम्ही? काय ह्याच्यामध्ये चुकीचं काय होतं? नाही ऐकलं. आपण निर्णय केला. सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या, भगवंतांच्या, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं यशस्वी झालं. भारतीय जनता पक्षाचा मनाचा मोठेपणा म्हणला पाहिजे. आम्ही गुवाहाटीला आणि सुरतला किती आमदार होतो? 50. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे 115 आमदार होते. मला सांगाव, ग्रामपंचायतीला एकाकडे 6 आणि दुसऱ्याकडे 5 सदस्य असले तर 6 वाला म्हणतो मीच सरपंच आणि 5 वाल्याला उपसरपंच. बरोबर आहे का? 5तला सरपंच करतो का आम्ही? पण ती 115 एका बाजूला होते ना, आम्ही 50 एका बाजूला होतो. पण त्यांनी सांगितलं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे चाललेला आहात, तुम्ही सच्चे शिवसैनिक आहे. तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती कडून निवडून आला ती युती तुम्ही परत 2 वर्षानंतर पुनर्जीवित करताय. हम एकनाथ शिंदे जी को मुख्यमंत्री बनाएंगे, हा दिल्लीवाल्यांचा शब्द होता आणि एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मी आपल्याला एवढंच सांगतो, कुणी गद्दारी केली नाही, कुणी कुणाला फसवलं नाही, कुणी कुणाशी लबाडी केली नाही. जे आम्ही ज्या पक्षाच्या हातात हात घालून निवडून आलो होतो त्या पक्षाचा संसार 2.5 वर्ष आम्हाला सोडायला लावला. तो संसार पुन्हा जोडायचं काम शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. काय चुकीचं झालं मला सांगा? 2-2.5 वर्ष कोरोनात गेली, मान्य आहे. आज मगाशी DR पाटलांनी यादी वाचली. आज आपला मतदारसंघ डोंगरी आहे. आज आपला मतदारसंघ विकासाच्या कामाच्या बाबतीत आपल्याला पुढे न्यायचं आहे. अगदी बरोबर आहे. गेल्या 2.5 वर्षातली मतदारसंघातली कामं काढा. रस्त्यांची कामं बघा, पुलांची कामं बघा. मी अभिमानानं सांगतो, जलजीवन मिशन माननीय मोदी साहेबांनी केंद्राने ठरवलं की 2025 पर्यंत प्रत्येक घरात देशातल्या नळाद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी गेलं पाहिजे. सातारा जिल्ह्यातला 261 पाटण विधानसभा मतदारसंघ हा एकच मतदारसंघ असा आहे जिल्ह्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ज्या मंजूर झाल्यात त्या सगळ्या एका बाजूला आहेत आणि 250 योजना एकट्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण मंजूर केल्या. हे मागच्या 2.5 वर्षात का नाही झालं? पक्षाचं सरकार होतं ना, आम्ही पण राज्यमंत्री होतो ना, पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होते ना, नाही झालं. आज गावागावामध्ये बघा पाणंद रस्ते सुरू आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे आणि पेवर ब्लॉक बसवायची कामं सुरू आहेत.
पुलांची कामं सुरू आहेत, नळ योजनांची कामं मंजूर झाली, काही ठिकाणी वितरण व्यवस्था राहिली होती, काही ठिकाणी फिल्टर प्लांट राहिले होते, काही ठिकाणी रायझिंग मेनचं इस्टिमेट चुकलं होतं. 250 योजनांपैकी 140 योजना या रिवाइज इस्टिमेट करून फायनल मंजुरीला याच अधिवेशनामध्ये या ठिकाणी आपण आणल्या. त्या 140 योजनांना वाढीवचा निधी देण्याचं सुद्धा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी परवाच्या बैठकीमध्ये मान्य केलं. त्या 140 योजनांना वाढीवचा पिण्याच्या पाण्याच्या योजनाचा निधी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आज डी.आर. पाटलांनी उल्लेख केला नाटोशी मैन रस्त्याचा. किती वर्ष प्रलंबित होता? गडगडा मार्गे ना. मैनकर आहेत का? सळवेचे अध्यक्ष कुठे गेले? तुमच्या भागातला आहे ना ते रस्ता गडगडा मार्गे येणारा. किती वर्ष रखडला होता? झाला ना. पैसे शिल्लक राहिले होते तिथल्या मधल्या कामासाठी. आत्ताचं बजेट आलं, त्या बजेटमध्ये त्या कामाला सुद्धा या ठिकाणी आपण पैसे आणले. पाटण तालुका दुर्गम आहे, डोंगरी आहे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. आज आपण कोयना जलपर्यटनाचा आराखडा केला. पहिला बोटिंग स्पॉट आपण कोयना नगर आणि रासाटीच्या जवळपास करतोय आणि दुसरा बोटिंग स्पॉट येडोबाच्या देवळाजवळ येराडला या ठिकाणी आपण करतोय. 68 कोटी रुपये बोटिंग आणि जलपर्यटनासाठी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाटणवरनं कोयनाला जाताना काळोलीचं पूर्वीचं कृषी केंद्र कोणी जाताना येताना सगळ्यांनी बघितलं असं. काळोलीला पाटणवरनं कोयनीला जाताना उजव्या साईडला काळोली फार्म हाऊस बघा, कृषी खात्याचं ऑफिस होतं. तशीच जागा 16 एकर जागा तशीच पडून होती. आज त्या 16 एकर जागेमध्ये सातारा जिल्ह्यातलं पहिलं बहुउद्देशीय कृषी संकुल आपण लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या नावानं 11 कोटी रुपयांचं बहुउद्देशीय कृषी संकुल मंजूर केलं. काम चालू आहे. तुम्ही जाता येता कुणीही बघा काळोलीमध्ये. आज एवढं मोठं पहिलं कृषी संकुल या ठिकाणी, जिल्ह्यातलं पहिलं कृषी संकुल पाटण तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण मंजूर केलं. कोयना शिक्षण संस्था कुणी स्थापन केली? स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही राजकारण आणलं, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आज संस्था तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही चालवता, ठीक आहे, त्याच्या वादात मला पडायचं नाही. आजपर्यंत का बरं ऍग्रिकल्चर कॉलेज, शेती कॉलेज, ऍग्रिकल्चर कॉलेज पाटण तालुक्याला मिळालं नाही? ऍग्रिकल्चर कॉलेजला आमच्या तालुक्यातले मुलं खाली चिपळून जातात. आमच्या तालुक्यातले मुलं सह्याद्री कारखान्यानं काढलेल्या ऍग्रिकल्चर कॉलेजवर प्रवेश द्या म्हणून शिफारस मागायला आमच्याकडे येतात. नव्हतं ऍग्रिकल्चर कॉलेज आपल्या तालुक्याला. माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, या वर्षीपासून विशेष बाब म्हणून पहिलं ऍग्रिकल्चर कॉलेज पाटण तालुक्यातलं आपल्या कारखान्यावरती या ठिकाणी मंजूर झालं. पहिल्या वर्षाचे प्रवेश सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात मगाशी जायला मल्हारपेठला जाता येता बघा, पोलिसांची वसाहत केवढी आहे. पाटणमध्ये आपण गेलो, तहसील कचेरी एका बाजूला, कृषी कचेरी एका बाजूला, आणखीन तिसरं बांधकाम खातं एका बाजूला, तिसरं कुठं पाणी पुरवठा खातं चौथ्या बाजूला. आज 26 कोटी रुपयाची सातारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी प्रशासकीय इमारत पाटणच्या जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवरती आपण काम सुरू केलं. 26 कोटी रुपये. पोलीस स्टेशन तिथंच, तहसीलदार तिथंच, बांधकाम खातं तिथंच, पाणी पुरवठा तिथंच, रजिस्ट्रार तिथंच, सगळं एका ठिकाणी. कुठल्याही सरकारी कार्यालयामधलं काम असलं, एकदा त्या इमारतीत माणूस गेला की सगळ्या इमारतीतली कामं करून बाहेर येऊन त्याला शेतकरी निवासाची सोय सुद्धा तिथं आपण ठेवलेली. कार्यकर्ता गेला, माणूस गेला, तिथं बसायची विश्रांतीगृहाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी आपण केलेली आहे. ह्या गोष्टी आजपर्यंत का नाही झाल्या? लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या नंतर तुम्ही राज्याचं 21 वर्ष नेतृत्व केलं. मगाशी डी.आर. पाटलांनी भूकंपाच्या दाखल्याचा उल्लेख केला, बरोबर आहे. 95 साली आमचे दाखले बंद झाले. का बंद झाले, कशामुळे बंद झाले मला माहित नाही. कोण होतं 95 साली सत्तेत? 53,000 कुटुंब आहेत पाटण तालुक्यामध्ये. भूकंप बाधित ज्या कुटुंबाला स्वर्गीय लोकनेते साहेबांच्या काळात खेळा, मोळा, पत्रा, शेड काय मिळाले, 53,000 कुटुंब आहेत. त्यांची मुलं भूकंपाचे दाखले नाहीत.
कितीतरी पोलीस भरत्या झाल्या, कितीतरी शिक्षक भरत्या झाल्या, कितीतरी तलाठी भरत्या झाल्या, नाही दाखले मिळाले. सदानंद साळुंके येरारचे आमचे कार्यकर्ते आहेत. येरारचं कोणी इथं असेल तर जरूर त्यांना विचारा. सदाभाऊला, सदाभाऊनी माझ्याकडे 2004 साली आग्रह धरला, साहेब काही झालं तरी आपल्या पोरांचे भूकंपाचे दाखले चालू झाले पाहिजेत. मी आमदार असताना भांडलो विधानसभेत. 2004ला मी प्रयत्न केला. मला वाटतं किती 2000 कधी झाला निर्णय, कोणत्या साली झाला रे दाखला देण्याचा निर्णय? 4-5 वर्ष लागली मला दाखला देण्याचा निर्णय या ठिकाणी विधानसभेमध्ये करायला. आपण तो निर्णय केला, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक त्रुटी राहिली. नातवाला मिळत नव्हता, पंतवाला मिळत नव्हता. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, मी नवा प्रस्ताव तयार केला, व्याख्येमध्ये बदल केला आणि केवळ नातू नाही, पंतू नाही, खापर पंतूपर्यंत दाखला मिळाला पाहिजे असा आदेश माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी. नाटासाहेब तुम्ही महसूलमध्ये रिटायर्ड IAS ऑफिसर आहात. पहिल्यांदा शिंदे साहेबांनी विशेष बाब केली की म्हणजे अरे कुणीच त्याच्या कुटुंबात घेतलं नसेल, आता जर कुणी मिळत असेल, रक्ताचं नातं सरळ सापडत असेल तर द्या ना म्हटले. त्याला कोण म्हणतं त्याला द्यायचं नाही? ते कुटुंब का वंचित ठेवायचं? एवढा मोठा निर्णय झाला. अहो सहज तुम्ही विचारा, पोलीस भरती झालेली पोरं बॅचच्या बॅच नागपूरला मला भेटायला आली. मी नागपूरच्या अधिवेशनाला गेलो. अरे म्हटलं कुठले तुम्ही? साहेब म्हणले आम्ही भूकंपाच्या दाखल्यावर भरती झालो, पहिले आम्हाला इथं काम म्हणजे ड्युटी लागली नागपूरच्या अधिवेशनाची बंदोबस्ताची, तुमच्यामुळे दाखले मिळाले म्हणून तुम्हाला भेटायला आलो. अशी पोरं त्या ठिकाणी नागपूरला मला भेटायला आली. आता ते भूकंपाचा दाखला का माझ्या पोराला पाहिजे होता का माझ्या पोराच्या पोराला पाहिजे होता? पण तालुक्यातल्या मुलांचं कल्याण होतंय. तुम्ही आमदार असताना, मंत्री असताना तुम्ही म्हणता ना, पवार साहेबांच्या मी जवळचा मंत्री होतो, मोठे दादा, का बरं त्या काळामध्ये झालं नाही? हे लोकांच्या हिताचे निर्णय हे आपण गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण केली. कामं सांगण्यासारखी भरपूर आहेत. आंबिवलीचं पुनर्वसन ते चंद्रशेठने मगाशी भाषणात सांगितलं. 750 कुटुंब ना, 850 कुटुंब आहेत. DR एकदा घेऊन 30-40 जण माझ्या बंगल्यावर. तो बंगला एवढूच आहे तरी बरा. राज्यमंत्री असताना ते फ्लॅटच होता 2 खोल्याचा. आता शिंदे साहेबांनी मंत्री केले, आता बऱ्यापैकी जरा आहे, 2-4 खोल्यांचा बंगला आहे. DR आले 25-30 जण घेऊन भेटायला. मी म्हणलं आता काय मोर्चा आणला कोणास ठाऊक. म्हणले साहेब असा असा विषय, ह्या अपात्र यादीत टाकतायत, सगळे आपल्याकडची माणसं आहेत. मी म्हटलं कुठलं आहे ठिकाण? डोंबिवलीला, आंबिवली. म्हणले ठाणे जिल्ह्यात आहे. म्हणलं ठाणे जिल्ह्यात? म्हणलं मी पालकमंत्री आहे, चला लावू बैठक. बरोबर, लगेच बैठक लावली. नोटीस का? तर पालकमंत्री शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी ठाणे जिल्ह्यात झालो म्हणल्यानंतर लगेच नोटीस काढलं, बैठक लावली, अधिकाऱ्यांना बोलवलं. ते म्हणले मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्यावी लागेल. म्हणलं करा तयार फाईल. पालकमंत्री म्हणून मी सही करतो आणि जातो CM साहेबांकडे घेऊन. आज DR त्याचे साक्षीदार आहेत, चंद्रशेठ साक्षीदार आहेत. एक 8-15 दिवसात ती फाईल तयार झाली. मी घेऊन गेलो CM साहेबांकडे. साहेब म्हणले काय विषय आहे? साहेब म्हणले ही आपल्याकडची माणसं, रिंग रोड जातोय. रिंग रोड होता ना, आठवतंय मला बरोबर, बुद्धी तर काय माझी. ते घेऊन गेलो. म्हणले काय विषय शंभूराज? म्हणलं साहेब ह्याच्यात हे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अंशतः बाधित आहेत, पण सगळे आपल्या जिल्ह्यातली, माझ्या तालुक्यातली माणसं आहेत, पिढ्यानपिढ्या तिथं राहत आहेत. आणि आपल्याला ह्यांना म्हणजे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, आपण जर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्या खात्याचे मंत्री, तुम्ही जर विशेष बाब केली तर आपल्याला करतायत. आण म्हणले इकडे. तुम्हाला आता पद्धत माहिती आहे त्यांची कामाची कशी, CM साहेबाची. ती फाईल घेतली, पेन काढला, काय लिहायचंय? म्हणलं साहेब विशेष बाब. ते लाल पेनानं विशेष बाब त्याच्यावर लिहिलं, सही केली, घेऊन जा म्हणले. इतक्या सहज काम झालं. वर्षानुवर्ष न होणारं काम 1 महिन्याच्या महिना 1.5 महिन्यात मार्गी लावलं आपण. किती वर्ष? अरे कोण आलेत का तिकडचे लोक? कोण आहेत का? बरोबर आहे का मी सांगतोय का चुकीचं आहे? 8 वर्ष लोक ते संघर्ष. एवढ्यासाठी आम्ही 2 वर्षापूर्वी टांगापट्टी केला. नाहीतर ही अशी कामं झाली नसती. असंच बसावं लागलं असतं. मोकळं जॅकेट घालून राज्यमंत्री फिरतोय महाराष्ट्रात. आता कसं जरा अधिकार आहेत, निधी आहे,
आणि आग्रह धरला मुख्यमंत्र्यांकडे, हट्ट धरला मुख्यमंत्र्यांच्याकडे, तर हट्ट पुरवणारे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळं कामही करायला समाधान वाटतं. आपण निश्चितपणे, मी आपल्या मतदारसंघातले तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात म्हणून सांगतो, आज कुठल्याही भागात पाटण विधानसभा मतदारसंघातले तुम्ही जावा, आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विकासाचं काम दिसणार आहे. आज पूर्वी अशी परिस्थिती होती, लोक निवेदन घेऊन यायचे. मी आमदार असताना, अगदी राज्यमंत्री असताना, हे काम द्या ते काम द्या, मग आम्ही म्हणायचो हे आता देतो मग नंतर देतो. आज माझ्या दौलतनगरच्या ऑफिसमधनं प्रमुख पदाधिकाऱ्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना फोन जातात, तुमच्या गावातली कामं सुचवा. जातात का नाही? मतदारसंघातल्या लोकांना माझ्या ऑफिसमधनं फोन जातात, रस्त्याचं काम सुचवा, ग्रामपंचायत ऑफिसचं कुठलं काम असेल सुचवा, लाईट पोल पाहिजेत का, 3PS करून पाहिजे का, काय पाहिजे. आज माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार ही लोकांच्यासाठी काम करणारं सरकार आहे. कालचा अर्थसंकल्प झाला, मी मगाशी खाली सांगितलं, लाडकी बहिणा योजना कुणालाही अपेक्षित नव्हतं. ठीक आहे, मान्य करतो, विरोधकांची आहे ना तक्रार की सरकारच्या डोक्यावर कर्ज काढलं. जरूर आम्ही कर्ज काढू, पण गोरगरीब महिलांसाठी ते कर्ज फेडायची सुद्धा ताकद या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये आहे. का बरं आजपर्यंत त्या महिलांना 1500 रुपये तुम्ही दिले नाहीत? का बरं कुठल्या महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला फुकट दिले नाहीत? आज छोटे छोटे शेतकरी आपले इथं आहेत, कोण 2ची मोटर बसवतं, कोण 5ची मोटर बसवतं, कोण 7ची मोटर बसवतं आणि शेतीला पाणी नेतं. बरोबर आहे ना? आपल्याकडचे खेळ आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांनी सांगितलं की कोणालाही कोण ब्रह्मदेव आला तरी संविधान बदलू शकणार नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आपण बदलू शकणार नाही हे शपथपूर्वक सांगितलं. लोकांचा गैरप्रचार केला, गैरसमज करून दिला. आज आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खबरदार पद्धतीनं सावधगिरीनं या ठिकाणी आपल्याला पावलं टाकायची. मगाशी उल्लेख झाला, मगाशी बोलता बोलता राहिलो, मिरगावला दरड कोसळली, आंबेघरला दरड कोसळली. भरत पाटील, तो जितकरवाडीचा विषय मिटला बरं का? तुम्ही जी जागा सांगितल्या निगड्यापाशी ना, जितकरवाडीचे लोक आहेत का? नाही, जितकरवाडीचा एक बी हात वर दिसला बघा मला. काय सांगताय राव, बाहेर उभे आहेत. नाही जाऊ दे, असू द्या, पण तुम्ही म्हणताल तसं केलंय. मोडकवाडीची ड्रॉप करायची आणि निगड्या कसली घ्यायची, बरोबर ना? एक खालच्या आंबेघरच्या लोकांना सांगितलं त्यांचं खालच्या आंबेघरचं खाली पाहिजे, वरच्या आंबेघरचं वर पाहिजे, बरोबर आहे? त्यांचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण निर्णय केला. आज टेंडर फायनल झालं, त्याचे 185 कोटी रुपयाचं काम आहे. त्याची 15% रक्कम वर्ग करण्याची आचारसंहिता संपल्या आदेश निघाले, त्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू झालं. आज मिरगावच्या लोकांना तात्पुरतं राहण्याची व्यवस्था आपण कोयना नगरच्या कॉलनीमध्ये या ठिकाणी केली. त्याला सुद्धा दुरुस्तीला पैसे शिंदे साहेब नगर विकास मंत्री त्यावेळी होते. शिंदे साहेब म्हटले माझ्या विभागामधनं मी पैसे देतो. शिंदे साहेबांनी त्यावेळी पैसे दिले आणि आपण त्या कोयनेच्या जवळपास 100-125 क्वार्टर्स दुरुस्त केल्या आणि मिरगावच्या लोकांना, डोकावळ्याच्या लोकांना आपण त्या ठिकाणी तात्पुरतं निवासाची व्यवस्था केली. आज जवळपास 550 घरं RCC डुप्लेक्स, म्हणजे त्याचे फोटो जर तुम्ही बघितले, मी ते पब्लिश करायला सांगितलेले आहेत. मोठ्या नाहटासाहेब मुंबई पुण्यातल्या शहरामध्ये डुप्लेक्स घरं जशी असतात तसे बंगले पुनर्वसित गावांच्यासाठी शिंदे साहेबांनी पाटण विधानसभा मतदारसंघात 550 घरं ह्या 7 गावांच्या मध्ये या ठिकाणी 185 कोटी रुपये. आणि साहेबांनी परवा ते पैसे पहिला हप्ता रिलीज करताना सांगितलं काही कमी पडणार असतील तर लवकर रिवाइज प्रपोजल आणा, सगळ्या नागरी सुविधा पण द्या म्हटले. शाळा द्या, अंतर्गत रस्ते द्या, स्ट्रीट लाईट द्या, समाज मंदिर द्या, सगळं द्या म्हटले आधुनिक. आज सगळ्यात चांगल्या वसाहती, दुर्दैवानं तिथं भूस्खलन झालं, दरड पडल्या, पण त्या सुद्धा लोकांना चांगली सुसज्ज घरं देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पाठीमाग आहे?
आज सगळ्या क्षेत्रामध्ये आपण भरीव अशा पद्धतीचं पाटण तालुक्यामध्ये या ठिकाणी आपण काम करतोय. मला फक्त आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, मुंबईमधली कोर कमिटी असेल, मतदारसंघातली कोर कमिटी असेल, आपण खोट्या प्रचाराला बळी नाही पडलं पाहिजे. आज खोटा प्रचार केला जातो, लोकांच्या मनामध्ये नको त्या गोष्टींची शंका निर्माण केली जाते. मला आपल्या सगळ्यांना एकच सांगायचं, पाटण तालुका, पाटण विधानसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघाचा विकास ह्याच डोळ्यासमोर ठेवून आपल्याला येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. विकासाच्या बाबतीत आपला पाटण विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातला क्रमांक 1 चा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं पाठबळ हे येणाऱ्या 2024च्या विधानसभेला आपल्या पाठीशी या ठिकाणी 100% असलं पाहिजे. विकास काम करायला तालुक्याचा आमदार म्हणून मी कधीच या ठिकाणी कमी पडणार नाही. आपण सगळेजण मागच्या निवडणुकीला सुद्धा 2019च्या काय झालं, आपण थोडस निवडणुका एकत्र आल्या, नेमकी पोटनिवडणूक सातारला लागली, नेमकं समोर उदयनराजे, इकडं श्रीनिवास पाटील आणि इकडं मी, त्यामुळे ते सुद्धा गणित थोडस बिघडलं. आपलं 18,000 आपण 14,000 आलो. त्यामुळे आता थोडस सगळी खबरदारी घेतली पाहिजे. घेणार आहे का नाही? आता मी आपला एकटाच बोलतोय. आपल्याला पूर्ण ताकदीनं लढायचं आहे, कुठेही कमी पडायचं नाही. काम करायला मी कमी पडत नाही, मला मागणं टेकू द्यायला तुम्ही कुठे कमी पडू नका, एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. वेळ बराच झालाय. हे पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनासाठी घरनं आलोय, ते अजून मतदारसंघात गेलो नाही. पहिला शनिवार कामकाज चालू होतं म्हणून जाता आलं नाही. दुसऱ्या शनिवारी गेलो, लोणंदला पालखी आली, पालखीचं स्वागत केलं. रविवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मराठा आरक्षणाची जी दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक होती, त्याच्यासाठी आम्हाला बैठकीला बोलवलं. त्याच्यामुळे रविवारी मला इकडे यावं लागलं. शुक्रवारी अधिवेशन मतदान संपून शनिवारी जायचं, तर काल शनिवारी आपली ठाणे जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक ठाणे जिल्ह्याची लावली होती, तिकडे गेलो. अगोदरच हा रविवारचा कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे आता आज सातारला जाऊन उद्याच्याला मतदारसंघामध्ये जायचंय. पण मतदारसंघातला संपर्क जरी मी थोडस इकडे असलो तर रविराजांना, यशराज दादांना दोघांनाही मी सांगितले की आता राज्याची जबाबदारी आहे, नुसतं मोकळं जॅकेट घालता येत नाही. म्हणलं काम करावं लागतं इथं मुंबईमध्ये. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जबाबदारी दिली तर ती पार पाडावी लागते. त्यामुळे थोडस आता ठीक आहे. आता मी साहेबांना पण सांगितलं, सीएम साहेबांना, साहेब आता 2-3 महिने म्हणलं जरा मतदारसंघात थांबू द्या, नाही तर पुन्हा म्हणलं लीड कमी माझं झालं तर तुम्हीच कान धरताल माझा की तुला काय एवढे सगळं करून सुद्धा तुझं लीड कसं कमी झालं. त्यामुळे म्हणलं मला 1-2-3 महिने सुट्टी द्या, मतदारसंघात थांबू द्या, मी येणार मुंबईला, तुम्ही सांगाल ती जबाबदारी पार पाडणार. पण थोडस मतदारसंघामध्ये निश्चितपणे लोकांचं एक म्हणणं असतं, 2 कामं आमची कमी होऊ द्या, पण साहेब दिसला पाहिजे, साहेब असला पाहिजे, साहेबांना भेटता आलं पाहिजे, हे करायला. त्यामुळं आता मतदारसंघ थोडस जास्त प्रवास करावा लागेल, दुमत नाही तेही करू आपण. पण पाटण विधानसभा मतदारसंघ एक लक्षात ठेवा, आपल्याला पाटण विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातला विकास कामांच्या बाबतीत 1 नंबरचा निधी मिळवलेला मतदारसंघ हा निश्चितपणाने आपल्याला करायचा आहे. तो करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या सर्व मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण एकत्र चांगलं काम करूया. मुंबई मंडळाची, आपल्या मुंबई मित्रमंडळाची, मुंबई सगळ्या ग्रुपची आपल्या एकी कायम ठेवा. तू मोठा का मी मोठा, तू कोर कमिटीत गेला का मी कोर कमिटीत गेलो, तू जास्त वेळा साहेबाला भेटलास का मी जास्त वेळा साहेबाला भेटलो, असलं दुजाभाव असलं काही डोक्यात आणू नका. साहेबाला सगळी सारखी आहेत, आपण सगळे एक कुटुंब आहोत, आपण सगळे एक परिवार आहोत. मी नेहमी सांगतो, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या कुटुंबावरती ही सगळ्यात मोठी आमची पुण्य आहे की आमच्या कुटुंबातल्या 4थ्या पिढीचं या पाटण तालुक्याबरोबर कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब असतील, स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेब असतील, मी असेल, आता माझा मुलगा यशराज असेल, आज अनेक कुटुंब अशी आहेत मतदारसंघातली की जसं आमचं 4थी पिढी आहे
तशी त्या कुटुंबातली सुद्धा चौथी पिढी देसाई घराण्याबरोबर जोडली गेलेली आहे. हे पिढ्यानपिढ्या जोडलं गेलेलं या तालुक्याबरोबरचं नातं पुढे अनेक पिढ्या आमच्या चालू राहील. देसाई परिवार, देसाई कुटुंब या तालुक्याच्या विकास कामासाठी बांधलेला आहे. एकदा लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी ती गाठ बांधली तालुक्याबरोबर. ती देसाई कुटुंब हयात असेपर्यंत कधीही डिले होणार नाही. आम्ही कर्तव्य भावनेतनं तालुक्याच्या विकासासाठी कामच करत राहू एवढा शब्द या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. अशीच एकजूट कायम ठेवा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ह्याच्यापेक्षा मोठा हॉल एखादा असला तर बघा. आता हे मावणं झालंय आपल्याला, म्हणजे आपली काही त्यांच्यागत सभा नाही एवढी गावशेठ. एखादा मोठा आता हॉल बघून नाही तर मग ग्राउंडवर घेऊ मोठी कुठेतरी सभा, बरोबर ना. विधानसभा निवडणुकीच्या अगदी एकदा एक जंगी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम जरूर करू. आपली एकजूट कायम ठेवा. तुमचा आमदार हा तुमच्या विकास कामासाठी बांधील असलेला आमदार आहे. या विकास कामाच्या बांधिलकीच्या भूमिकेतनच मी कायम काम करत राहीन. उदंड प्रतिसाद आजच्या संवाद मेळाव्याला आपल्या मतदारसंघातल्या सर्व मुंबईवासियांनी या ठिकाणी दिला. मनापासून आपले सगळ्यांची या ठिकाणी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती कायम ठेवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.